रावणाची मंदोदरी सात्विक आणि सदाचारी पुण्यशील स्त्री होती. तिथं 5 पतिव्रतेच्या यादीत आहे. कोणत्या कोणत्या होत्या 5? सीता, अहिल्या, तारा, द्रौपदी, मंदोदरी. ह्या 5 पतिव्रता. याच्यातल्या मुख्य 34 नायिका होत्या. हे कॉलेज मधले पुढचं त्याच्यातली एक सांगतो आता. त्या 34च्या यादीमध्ये सावित्री आली. पारनिरोर कंकनो भय जायते न दक्षिणाधिपती. ही दक्षिण दिशा आहे ना. पारनिरोर कंकनो जायते दक्षिणाधिपत्यम तेजो भय कांती दिवाकरम ममम ललाट प्रपलचम दातृत्वम देहिमा. हातातल्या बांगड्या दाखिल्या. त्या बांगड्याच्या तेजानं डोळे दिपले आणि ते म्हणला काय देऊ. मा नवरा नेलास ते वापस कर. आणि आणला बाईनं यमाच्या दाढातून सत्यवान वापस. आणि त्यानं वापस दिल्या. मग आरती पेटिली आणि दोघांनं दक्षिणेकडे तोंड करून आरती गायली. आरती यमराजा बंधू सहेश नदी जा सोडवे पती माझा दक्षिणेचे राज्य तुला देवा कुमकुम दान वो संगा मागते रे. याच्यातला मुख्य शब्द बंधू सहेश नदी जा. मग भाऊ मानलं. सामान्य ताकद आहे. या 34 मुख्य नायिकापैकी ती एक आहे. पुढे पुन्हा सांगणार आहे जेवढा वेळ भेटन. माझं मत आहे दुपार झाली की बैल सोडे पाहिजे चालायला. आणि कीर्तनकारानं 2 तास झालं की आपलं जे इठेल केलं पाहिजे. माणसं बेजार नाही केलं. हो ना. आपल्या टायमात चौकटीत लांबवायचं नाही. मारुतीराजांनी सांगितलं आईसाहेब अधिकारी येतात. तर प्रभू रामचंद्र म्हणले आईसाहेब कोणाला म्हणायला. ह्या नालायकाच्या बायकोला. तर भगवान म्हणले नालायकाच्या बायकोला आईसाहेब. ते म्हणले मी संन्यासी आहे. मी कामाला इस्तू लावला, वासनेला इस्तू लावला. जगातली जी स्त्री दिसन मी तिला अंजनीसारखंच मानीन. याला म्हणायचं वारकरी, याला म्हणायचं साधू, हो याला म्हणायचं पारमार्थिक. आईसाहेब येतात. मी नाही वाचत, काळजी करू नका. मारुतीराय गेले आणि चंद्रसेनेच्या दारात लोटांगण घातलं. केवढा मोठा संन्यासी, फार मोठा संन्यासी दादा. इतका मोठा संन्यासी. असा संन्यासी होणे नाही. 19 संन्याशीपैकी 1 नंबरचा संन्यासी. लोटांगण घातलं. दाशीनं सांगितलं मालकीनबाई. कोणीतरी लोटांगण घातलं. पाहिलं, तेज बघितलं. त्या बाईनं सूर्याकडे बघितलं तर सूर्याचं तेज लाजत होतं. इतकं मारुतीरायचं तेज होतं. पहाटच गिळायला गेलतं. आता उद्याच्या 6 तारखेला अभंग म्हणावंच लागते. ते येणाऱ्या 6/3लाच ना. 3ऱ्या महिन्यातल्या 6 तारखेला सकाळी. का नाही भेटणार तो. मग बाईच्या लक्षात आलं जनलोटांगण घातलं तो साधा नाही. बाईनं प्रणाम केला. ती बाई फार अधिकारी होती. कळून तुम्हाला किती अधिकारी होती. तर 34 नायिकेपैकी एक होती. याच्या पलीकडे सांगू का. ह्या 5 पतिव्रतेपेक्षा एक काकण शिल्लक होती. ती काय मही चुलती नव्हती, मही कोणी पाहुणी नव्हती. पुराण सांगते म्हणून बाळू सांगतोय, म्हणून नाही. एखाद्याने विचारलं तर आपल्याला त्याला बोलायची ताकद आहे. ताकद म्हणजे आपण वाचिलं याच्याकरता. हो. लोटांगण घातलं. कोण आपण. मी मारुती. कोण मारुती. भगवान प्रभू रामचंद्राचा भक्त, रामभक्त, हनुमान, अंजनी सुतूच. हो मीच. बाईनं भाषाच बदलली. तुम्ही मारुती आहेत. लोटांगण घातलं. हे पवनसुता एक करताल. तुमचे मालक माझ्या दर्शनाकरता घरी येतील का. तुमच्या मालकाचं, मला चुकून बोललो, तुमच्या मालकाचं मला दर्शन घ्यायचंय. ते आमच्या घरी येतील का. मारुतीराय म्हणले वाचले तर येतील. वाचले तर येतील. अरे हनुमंता, तुझ्यासारखा बलशाली, बुद्धिमतान वरिष्ठ, बलाची देवता, एवढा मोठा भक्त त्यांचा असताना आणि ते जगाचे मालक आहेत, त्यांना कोण मारीन. तो हाच मालक मारायला आहे.
नाही दर्शनाला आणशील का? आणतो म्हणे, पण वाचले पाहिजे. एक काम कर म्हणे, आमच्या मालकाचं रक्त पडल्याच्या नंतर दुसरे मालक तयार होते, तर तू काय कर, 10-15 मिनिटाकरता त्या पर्वताच्या गुंफेला एक दार आहे, तिथं अमृताचा कलश आहे, त्याच्यातलं अमृत भुंगे नेऊन तिकडं टाकतात, माझे मालक शिल्लक तयार होते, तोपर्यंत ते भुंगे तिथं आडव. इतकंच सांगितलं बाई ना. भुंगे काय कर, आडव, आणि मग माझे मालक थोडे मूर्छेनं येऊन पडतील आणि प्रभू रामचंद्र मेलं म्हणून सोडून देते. ते इकडे येते, मी त्यांचं दर्शन घेईन, आणि प्रभू रामचंद्र गेल्यावर मी पुन्हा कप भरून अमृत आणीन, त्याच्या अंगावर टाकीन, पुन्हा जिथं करीन. ती बाई चंद्रसेना आहे, तिचं नाव आहे चंद्रसेना. पुढची ताकद ऐका तिची, ऐका ताकद, ऐका तिची. हो, जास्त करून तुम्ही ऐका. तुम्ही ऐका जास्त करून. मारुतीरायला सांगितलं होतं त्याला आडेव, काय केलं या पठ्ठ्यानं माहिती? हाणलेच. हाणला का काठी होती का काय? आईसाहेब होत्याच शेपटी. आईसाहेब चपक्यातच भुंगा खलास. काही ठराविक भुंगे राहिले, लफ 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 कापू लागले असे ते. हो, अरे बापरे म्हणले, काय प्रणाम. मारुतीराय म्हणले, बेटे हो, हरामखोराला जिवंत करता आणि जगाच्या मालकाला त्रास देता, भडव्या होत, वाचूच देत नाही तुम्हाला. ते काय असं लुचे पिचे होते का काय? थांबन मी आता कष्टा घालतो आणि येतो, गेलं तर उरकते. मारुतीराय होते. भुंगे म्हणले, आमचा वंश संपू नका, भुंग्याच्या जाती 14. तुम्हाला एक भुंगे माहीत असतील, गोळे करणार. अण्णा तुम्हाला काय माहित? गोळे करणार भुंगे, भुंग्याच्या जाती 14. माझ्या शिक्षणाच्या काळात एक कविता वाचिली मी. एक चांगलं सुभाषित होतं ते कालिदास. कोणी एक विचित्र पुतळा जेवावयाशी बैसला, जेविता पात्रे चिनी भक्षिला. 14 जातीपैकी एक भुंग्याची जाते, ती फक्त फुलाचा मकरंदच खाती, दुसरं काही खाऊ शकत नाही. पण तो भुंगा कमळाच्या झाडावर सूर्योदय झाल्यावर बसतो, कारण कमळ सूर्योदय झाल्यावर उमलते. कमळाच्या विशिष्ट प्रकारच्या जातींचं मला नाव माहीत आहे, पण अजून काही जाती आहेत, तिथपर्यंत मी पोचलो नाही. मला फक्त 9 जाती माहीत झाल्यात. त्याच्यापैकी 8 जाती वरी तोंड करून उमलतात, मला माहीत झालेल्यापैकी. आणि एकच अशी कमळाची जात आहे, विरोधात आहे. सूर्य उगवल्याच्या नंतर उमलतात त्या 8 जाती, आणि सूर्य मावळला की मिटतात त्या 8 जाती, आणि सूर्य मावळल्याच्या नंतर रात्री उमलतात आणि खाल तोंड करून उमलतात ते ब्रह्मकमळे. त्याचं तोंड वरी नसता, खाली तोंड आहे त्याचं ब्रह्मकमळाचं. चला मग सूर्य मावळला की कमळाचे पाते असे मिटतात. चांगल्या लाकडाला भुंगा लागूच नाही, आणि एकदा का भुंगा लागला, तुम्ही काही करा, कवाडाचं पिठच नाही कष्टाचा गुमान, 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 नाही कष्टाचा
रेटन त्याला भेटन. एसटीत आधी बसन त्याला जागा. नाहीच दरुजातून जाता आलं तर खिडकीत रुमाल टाकावा. पाठ दोघायला होत. एका मतावून हुकला खेळ होत कधी कधी असं. लाकूड कोरायची ताकद, पण सूर्य मावळल्यावर भुंगा तसाच मरतो, पण फुलं टोकरीत नाही. जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला. ज्या ताटातला मकरंद खाणारा भुंगा सूर्यास्त झाल्याच्या नंतर त्या फुलानच भुंगा मारून टाकला. इतकी एक 14 पैकी एक कोमल जाती भुंग्याची, म्हणजे सात्विक. हे तर अमृताचा स्पर्श झालेली भुंगे होती. शरण आले, मारुतीराय सारख्याला शरण आले. काय काम, काहीच नाही म्हणले. त्या बाईचा पलंग टोकरा. बुद्धिमतांवरिष्ठ मी थोडंसं सांगतो, चमच्याभर तूप घेतो समुद्रातलं. मारुतीरायाचं बुद्धी किती मोठी होती. बाईनं सांगितलं, हनुमंता भुंगे आडव. प्रभू रामचंद्र इकडं आले की मग प्रभू रामचंद्र माझ्या घरी येतील. मारुतीरायानं सांगितलं, दारात नाही, आतमध्ये बसू. पण एक लक्षात ठेवा आई साहेब, माझ्या मालकाला विघ्न चालत नाही. याचे 1-2 पुरावे सांगतो. कोणता विघ्न? चक्षुया चक्षुपाती मिनलिया वरुता नियती तयावधीची आई ती विलंबन चाले. सांगू खाली येऊन, वरचं पापण खालच्या पापणाला लागतंय, त्याला आपण निमिष म्हणतो, क्षण म्हणतो. इतक्या वेळापुरतं जरी विघ्न झालं तर माझे मालक मधात येणार नाहीत. तिनं सांगितलं, अरे मी कोण आहे? तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. ताकद आहे तिची. याच्या पुढचा एक पुरावा सांगतो तुम्हाला. असे 4 का 5 पुरावे येत, पण मला आता 2 आठवायला येतं. बस झाले तितके बी 2. तिकटापुरते असले बस झाले. जाताना धकत कसं बी मग. दुसरा एक पुरावा आहे, केसाचे आडवे भाग नाही. रोमतंतु भयो सवे भागाती चतुर्दशम. केसाचे उभे 14 भाग करायचे. उभे उभे, आडवे नाही, उभे उभे. एक केस किती बारीक असतो, त्याचे उभे 14 भाग केल्यावर 14वा भाग किती बारीक असेल, चष्म्यान दिसेल का ते. तै रोमाचे चतुर्थ भागे तै मोजिता विभागे तै विलंबाचे निभय भागे शन एक चिगा. जाबाली बकदालभ्य भृशुंडी ह्या लोकांनी पुरावे दिले. तितकं सुद्धा सहन होणार नाही. बाईनं सांगितलं, तानच घेऊ नको. त्या भुंग्याला सांगितलं, बेट्या हो, पलंग सजून ठुलाय. कर्म सांगायलो, प्रारब्ध क्रियमान सजून ठुलाय. तुम्ही असं खा. बदाम ज्या बरणीत टाकले त्या बरणीचं ढक्कन उघड ठेवा आणि त्याच्यात एक गुळाचा खडा टाका. आपण मग त्या छोट्या छोट्या पाहुण्यामध्ये जातात. मुंग्या देखून या गुळ धाव खाली. धाव खाली. गुळाचा खडा, साखरेचा खडा, खडी साखरेचा खडा पाहिला की मुंग्याला मूळ वाटी द्यायचं काम नाही. आपण मग त्या सुरुवात. आणि आम्हाला बदाम येत होते पहिले पूजेचे. तर ते पूजेचे बदाम सगळे गोड नसतात, काही कडू जहर असतात. तर मुंग्या हुशार ते बदाम खात नव्हते. मी मुद्दाम डब्बा उघड ठेवायचं. ज्या बदामाला मुंगी चिटकली ते बदाम काढून ठेवायचो. हो, तुम्हाला एक माहिती आहे का, पोपट त्याच आंब्याला चोंच लावतोय, त्याच्यातला गोडवा विशेष असतोय. जेवताना तीच करंडी खाची. काय त्याच्या चोंचीस ती ताकद असेल, काय काय ते प्राणी मात्राला विश्वाच्या मालकानं दिलेलं ते वरदान आहे. बदाम जर मुंगीनं पूर्ण खाल्ला तर वाटतच नाही बदाम संपलाय. जशाल तसं वरून टरकल, दाबल्यावर कळत तू काहीच नाही.
तसं चट मधलं खाल्लं टरकल ठुलं पलंगाचं. बावनिया चंदनाच्या चौरंगाची पाय होती, बावनिया चंदनाची पाय होती पलंगाला. चट खाल्लं. धार दिशी तो रावण खाली पडला. आनंदाची आबूक ठोकली पंढरपुरातल्या मालकानं, वाचलो रे. आणि मग मारुतीराय चला आंघोळ करून घरी जाऊ. मारुतीराय म्हणले आंघोळ नंतर, आधी त्या बाईच्या घरी चला. मालक म्हणले अरे एक रावणानं अशोक वाटिकेत ठुली तर मला किती जगिता येत्यान, पण 7व्या अवतारात मला दुसरी करता येत नाही. मर्यादा पुरुषोत्तम आहे, सूर्यवंशाची रीत आहे. आणि मी जर या वंशाला दूषण लावलं या अवतारात मी बंदिस्त आहे. तर आहा कटा त्याचे करीती वंशी दुराचारी पुत्र झाला. शाप देतात पितर, शाप देते, हे नाही करणार. मारुतीरायने सांगितलं देवा नुसता पलंगाला पाय लावला की पलंग मोडणार, आणि मोडा की मग तुम्ही तिथं थांबायचं नाही असं मी वचनबद्ध केलं. काय डोकं लावतो पवन सुता, अरे पतिव्रतेचा पलंग माझ्या पायानं मोडल, तिची देवावरी सत्ता नाही मोडत. मारुतीरायने सांगितलं मी सगळं केले, तुम्ही ताण घेऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. तर प्रभू रामचंद्र म्हणले तुला संन्याशाला हे आगावपणा करायची काय गरज होती, मागणं पुढं फुकटा उडत. नाही म्हणले ज्यानं लग्न नाही केलं त्याला तर लय संसारीच का वाटतोय. तुम्ही अजून मी लक्षात घ्या, आमच्यापेक्षा ज्यानं लग्न नाही केलं का ते महाराज जास्त संसार सांगतो. विठाला विठाला कारण ते काय असेल देव जाणे, ते देवानं त्यांना मेमरी कार्ड टाकलेलं असते. ते संसारावर जास्त बोलत आहेत, फक्त लग्न करीत नाहीत. असं मी खूप ठिकाणी लहानपणापासून कीर्तन ऐकतो ना. योग असा आला, तू काय कशा करता ऐका ना म्हणजे मालक, हे जर करीत नव्हतं तर तुम्ही वाचत नव्हतात, हे जर करीत नव्हतो तर तुम्ही वाचत नव्हतात, तुमच्या करता केले. बरं चाल. मारुतीरावर विश्वास होता, पोचले तिथं. भगवंताला पाहिल्याबरोबर काय त्या बाईला आनंद, जगाचा बाप आहे. तर बाहेरच्या दरोजापासून प्रभू रामचंद्राचा अंतःकरण तिला प्रणाम करीत होतं, प्रणाम करीत होतं, प्रणाम. ही प्रभू रामचंद्राची व्याख्या आपल्यासाठी पोषक आहे. ज्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम वृत्त आहे का, त्या अवतारात तिनं जरी प्रभू रामचंद्राची अपेक्षा केली असेल, पण प्रभू रामचंद्र तिला मायेच म्हणत होते. ही त्या अवतारातली ख्याती आहे. अंतःकरण तिला आई म्हणून पुकारित होतं. गेले ना अंगठा मारला पायाचा, पायाचा अंगठा मारला, कडकड कडकड पलंग वळला, निघाले वापस. सव्य भागा अशी दृष्टी ज्या येते, तिच्याकडे पाठ केली, तिकडे तोंड केलं. भगवान चाललात, माफी असावी, माफी असावी, माफी असावी, माफी असावी. देवानं पाहिलं नाही पण एक वरदान दिलं. या अवतारात मी बंदिस्त आहे, बोलीला वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावीन, हा मला त्याच्या पुढे जाता येत नाही, पण पुढच्या अवतारात तुला एक पत्नी म्हणून स्वीकारीन. तर 16,108 बायका केल्या. भागवत किती ऐकले तुम्ही? बरेच भागवतकार तुम्ही वाट पण लावले, म्हणजे त्याचं आयुष्य संपल्यावर गेले बिचारे, तुम्ही थोडेच मारले. पण 16,108 बायकांपैकी चंद्रसेना पुढच्या अवतारात कोणत्या नावाची बायको होती सांगता येईल का? हा पक्क आहे काय? म्हणजे असं त्याचा काही पुरावा श्लोक सांगता येईल का? नाही असंच का सोनाराच्या नळीवाणी फुकलं तिकडे गेलं? असं नाही, असं एरंडाचं गुराळ नाही सांगितलं पाहिजे. विठाला विठाला हे जियेने तेज कांती प्रसन्न केला, जिये चरुणावरती लोळला, तो पियुषाचा संचय ठेला, चंद्रसेना म्हणती तेला, ते वरद हस्त पावली,
सत्रजिताची कन्या झाली, श्रीमंत कावरुता ठेली अवदानीची गा. मग 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं मनी देणारा हुंडा तिच्या बापाने दिला. हे त्याचा पुरावा आहे. विठाला विठाला ऐकणारे माणसं इतके हुशार व्हावा की कीर्तन करताना काही काही माणसाकडे पाहिलं की कीर्तनकाराचं धोतर घामानं वलवा, पटक्यातून घाम सुटावा. इतके हुशार पाहिजे तुम्ही. तुम्ही काही काही गोष्टी वाचिनत म्हणून पांचटायचं धकायले. विठाला विठाला